मोज किती माणसं दिसतात पटकन त्याच्यामध्ये, आपल्या पुढे किती माणसं मोज विशाल त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलेलो आहे कणकवलीला, तुषारच्या गावी चाललोय. तर तिथून आम्ही 2-3 स्पॉट फिरणार आहोत. तुषारच्या गावाचं नाव काय? मसुऱ्यात. आता आम्ही चाललोय मसुऱ्यामध्ये. आणि आपला मित्र महेश आणि पाठी बघा, हा जो आहे ना सिद्धार्थ. ह्या ट्रेनने आम्ही आलो, तुतारी एक्सप्रेस. आणि माणसं बघा. आता आम्ही प्लॅटफॉर्मला उतरून आंबोळ्या खात आहोत, नाश्ता करत आहोत. आणि इथे बघा भरपूर चिकू वगैरे असे काय काय नाश्ता वगैरे आहे. आंबोळ्या आहेत, त्याच्यानंतर हापूस आंबे ठेवले त्यांनी विकायला 900 रुपये. आणि एकदम फ्रेश आहे, खाऊन बघू. आता आम्ही घेतलं कोकम सरबत, ट्राय करून बघूया. बघा बारकर. तर ह्या इथं आम्ही आंबोळ्या खाल्ल्या, इडली खाल्ली, त्यानंतर भाकरी घेतली झुणक्याबरोबर. आणि हे कोकम सरबतही प्यायलो, खूप छान होतं. कधी तुम्ही इथं आलात तर 1 नंबर प्लॅटफॉर्मला इथे कॉर्नरला ह्या काकांचं दुकान आहे, इथे येऊन खा, खूप मस्त टेस्ट आहे. आता आम्ही इथे मोदक घेत आहोत. मोदक ज्योतीने मोदक मागवले आहेत. हे आहे कणकवली स्टेशन, किती सुंदर बनवलं बघा. सुस्वागतम. ह्या बाजूला बघा, आय लव्ह कणकवली, सुंदर असं बनवलेलं आहे. आणि हा असा बाहेरून स्टेशन, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट सारखा बनवला, मस्त वाटतं एकदम. हा बघा आमचा माणूस गेला लगेच फोटो काढण्यासाठी. चला आता ह्या बाजूला आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत. आता दुसऱ्या मला चालत घेऊन चालले. आता बघा इथून डेपोला जाऊया किंवा कुठला स्टँड आहे जाऊया आणि तिकडनं तुषारच्या घरी. आमचा महेश खूप घाबरलाय, कारण की भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. आणि आमचा काल एक तिकीटचा सीन झाला, सगळ्यात मोठा सीन. 8 तारखेची तिकीट काढली सोडून आम्ही 7 तारखेची तिकीट काढली. ती फक्त ह्या महेशमुळे, फालतू माणसामुळे. आणि आमचे 1800 रुपयाला बांबू लागलेला आहे. आणि 1800 रुपयाला असा बांबू लागलाय ना, ते अजून ते बाकीचे 1800 पण आले नाहीयेत. गुगल पेला 1800 रुपयाला आलेच नाहीयेत. आधीच 1800ला बांबू लागलाय आणि ह्या महेशमुळे झालंय सगळं. 8 तारीख न बघता 7 तारखेने बघितलेलं आहे. आणि जवळजवळ स्टेशन पासून 20 मिनिटं चालल्यानंतर कणकवली बस डेपोला आपण आलेलो आहोत. तुला बस डेपो मध्ये जाऊया. हे लोक नुसते आल्यापासून फोटो शूट करतात, फोटो फोटो फोटो. आता बस डेपोत जाऊया, एसटी पकडू आणि तुषारच्या गावी जाऊया, पहिला तुषारच्या घरी. हा बघा हा बस डेपो आहे, खूप छान. आणि आतमध्ये बस गेलेल्या आहेत. तर मित्रांनो, आम्ही एसटी मध्ये बसलो आहोत. बघा माझा मित्र महेश हा व्हिडिओ मध्ये येण्यासाठी सारखा माझ्या बाजूला बसतोय, माझ्यासोबत राहतोय. तर एसटीत बसलो. तर इथून जाणार आम्ही मालवणला, मसुऱ्यामध्ये. आणि आपले 2 मित्र हे पाठी बसलेत. आणि हा पूर्ण कणकवली एसटी डेपो. मित्राची टोपी बघा, टोपी घाल महेश. वाव वाव, हंपर हंपर. हा 12वा प्लेयर आहे, ह्याला क्रिकेट मध्ये घेतात खेळायला.
तर जाऊया मालवण मध्ये. अशाच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. तेव्हा मालवण कणकवली डेपो बघा कुठे कुठे बस जातात ते बघा. फ्लॅट क्रमांक आहेत 1 2 3 4 5 6 7 8. तर आता आमची बस निघालेली आहे. आपण मालवण डेपोला उतरलो आहोत. इथे बघा सर्व एसटी उभे आहेत आणि इकडे आपले माणसं गेले. इकडे आम्ही गाडी भाड्याने घेण्यासाठी आलेलो आहोत आणि सिद्धार्थ त्यांच्या मालकाला कन्व्हिन्स करतोय. दोघं त्याचं कन्व्हिन्स होतात काय. इथे 2 व्हीलर गाडी भेटते भाड्याने आणि इथे हापूस आंब्याच्या पेटी ठेवलेल्या आहेत बॉक्स आणि महेश हापूस करतोय. तर आता आपण 2 गाड्या बुकिंग केलेल्या आहेत. आपले सिद्धार्थ साहेबांनी 2 गाड्या घेतलेल्या आहेत बुकिंग करून. तर आता त्या 2 गाड्या आपल्याकडे 2 दिवस असणार आहेत. तर आपण जाणार आहोत फिरायला. धन्यवाद सिद्धार्थ साहेब. तर आता आपण ह्या 2 गाड्या घेतलेल्या आहेत. ही एक गाडी आहे, व्हिडिओ आपण घेतलेली आहे याची, आणि ही एक गाडी घेतलेली आहे. ही ज्युपिटर एक गाडी घेतलेली आहे. अशी 2 गाड्या घेतल्या. दोघांचे व्हिडिओ आपण काढून मालकांना पाठवलेले आहेत. आता बघूया. चला तर जाऊया आता फिरवायला मालवण. चला गाड्या घेतलेल्या आहेत. आपण चाललो गाडीनी. पुढे काढली तुषारची आणि महेशची गाडीनी. हा आपला सिद्धार्थ आणि मी बसलोय सोबत. आपण चाललो गाडीनी. चला पहिला आधी पेट्रोल भरून घेऊया, मग तुषारच्या घरी जाऊया. चला आता आपण चाललोय तुषारच्या गावी. ऍक्च्युली आम्ही रस्ता चुकलो, थोडासा पुढे गेलो. ते लोक पाठीमागेच होते. हे बघा तिकडे उभे आहेत पुढे समोर. आम्ही खूप पुढे गेलो. चला आता जाऊया तुषारच्या गावी. गावी आलोय, घरात जाऊया. गाडी पार्किंग करून घेऊया इथे. चला तर जाऊया आपण तुषारच्या घरी. सिद्धार्थ आणि मी पाठी राहिलो, ते 2 जण पुढे गेलेत. आणि बघा अशा सुंदर पायऱ्या केलेल्या आहेत घरी जाण्यासाठी. आणि हे तुषारचं घर आहे. चला तर घरात जाऊया, फ्रेश होऊया मस्त आणि मग फिरायला निघूया. तर तुषारच्या घरी आल्याच्या नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता जेवायला बसलो आहोत. चिकन, ब्रेड आणि राईस. हा आपला मित्र आणि हा आपला मित्र. आणि तुषार आता बसेल जेवायला. तर आता आम्ही सगळेजण जेवून घेतो. तर लवकरच भेटून जेवण झाल्याच्या नंतर भेटूया. चला. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आता आपण चाललो आहोत फिरायला. आता बघू तुषार आपल्याला कुठे कुठे नेतोय फिरायला मालवणमध्ये. आणि हे तुषारचं गाव. आपण जी गाडी घेतली रेंटवरती, ती गाडीने आपण चाललो आहोत. आणि बघा तुषार पुढे, त्याचा भाव पुढे आहे आणि महेश गेलाय पुढे. ते लोक त्या गाडीने येतील आणि आम्ही दोघं ह्या गाडीने. अजून एक पार्टी 3 सीट बसेल आपल्यासोबत. चला तर जाऊया पुढे. तर मित्रांनो पहिला आपला स्पॉट लावलेलो आपण चिवला बीच. तर हा आहे चिवला बीच. सुंदर असं समुद्र आणि हा सुंदर असा लाटा येतात आणि आतमध्ये काय बोट आहेत. मला वाटतं आज भरती असेल काही, पाणी खूप जास्त येते इथे. सुंदर असं बीच आणि मी इथे. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत रॉक गार्डन मध्ये. तर जाऊया गार्डन मध्ये. हे बघा गार्डन असं आहे सुंदर असं. एंट्री इथे तुम्हाला 10 रुपये एंट्री आहे. आणि सुंदर अशी झाडं आहेत. समोर आता आपण चालू बीच जवळ. चला बीच बघायला जाऊया. इकडे या बाजूला बघा मालवण. तर रॉक गार्डनला बाहेर आल्याच्या नंतर, समोर आल्याच्या नंतर इथं हा बीच आहे सुंदर. आणि बघा सूर्य आणि असे खडक आहे इथे या बाजूला. इकडे आपले मित्र उभे आहेत सर्व. पूर्ण खडक आहे इथे, खडक खडक खडक. आणि बघू शकता इथे या बाजूला
फोटोशूट चालू आहेत सर्वांचे. आणि असं समुद्र बीच. रॉक गार्डन मध्ये बघा हाताचा पंजा कसा, काय पाहिजे तो विचारा बोला आता. हाताचा पंजा. आणि ह्या बाजूला मालवण. आता आपण आलो राजकोट जवळ महाराजांचा पुतळा बघण्यासाठी इथे. आणि इथे आम्ही आता हे दोघं चहा पित आहेत, मी लिंबू सरबत पित आहे. तर झालं की आपण समोर जाऊया तिकडे. तर आता आपण आहोत राजकोट जवळ. समोर बघा महाराजांची मूर्ती आहे. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. इथे एक मंदिर आहे, महापुरुष मंदिर. समोर मूर्ती बघा किती मस्त वाटते. आता आपण आलो तिथे लिलाव बघण्यासाठी माशांचा. आणि ह्या बाजूला बघा सनसेट होत आहे. हा बघा कोबरा मासा केवढा आहे बघ. हे पूर्ण फिश मार्केट आहे ते. आता आपण सुरमई घेतलेली आहे. फायनल 800 रुपये. ती आजी बोलली तुमच्या आईला 50 रुपये देते म्हणून समजा, पण आम्ही इमोशनल मध्ये 800ला आम्ही सुरमई घेतलेली आहे. आता आम्ही इथे कोलंबी बघतोय. आता आपण इथे ह्या मावशीकडनं कापून घेत आहोत. 30 रुपये. किती होते बघूया, सोलर समजेल आपल्याला. या बाजूला मोशन राहिला दुसऱ्याचा. आता ह्या फिश सोबत आता कोलंबी सुद्धा घेतोय. चला कोलंबी घेऊया अर्धा किलो. मावशी कोलंबी सोडत आहेत, साफ करत आहेत. One day later. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे दिवस दुसरा. तर आज आम्ही निघत आहोत तुषारच्या घरातून मुंबईसाठी. आणि आज आम्ही जाता आता जे काय मंदिर लागतील आपल्याला ते देवदर्शन आपण करणार आहोत. कारण आज आहे गुरुवार. काल बुधवार होता. काल आम्ही मच्छी आणि खाल्ली, तुम्ही बघितली असेलच. म्हणून काल आम्ही देवदर्शन नाही केलं, तर आज देवदर्शन करणार आहोत. आणि हे आहे तुषारचं घर आणि हे त्यांच्या काकांचं वाटतं, पण हे घर बंद आहे, कदाचित मुंबईला असतील. हा मेन रोड आणि आपल्या गाड्या इथं आपण पार्किंग केलेल्या आहेत इथे ह्या बाजूला. इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत. आता जे जे स्पॉट आपल्याला करायचे ते करून घेऊया. इथे फणस बघा मस्त आलाय, आंबे आलेत आणि सुंदर अशी सकाळ कोकणातली. चला तर निघूया आता पुढे. तर आपले मित्र आलेले आहेत तयार होऊन. आपण ही गाडी घेतलेली आहे एक्सेस 125 आणि तिकडे ज्युपिटर आणि सूर्य भगवान बघा आता वरती आले.
चला तर निघूया पटपट दर्शनाला जाऊया. आता आपण आलेलो आहोत तुषारच्या जे गाव देव आहे तुषारच्यातला ब्राह्मण देव त्या मंदिरात आपण आलेलो आहोत. असं मंदिर आहे सुंदर लाकडी आणि ह्या बाजूला इथे तुळस आणि तिकडे बघा विहीर आहे विहीर ते पण दाखवतो. आणि बघा परिसर किती स्वच्छ ठेवला इथे आजूबाजूला असं कंपाऊंड बनवून घेतलंय. चला मंदिरात जाऊया दर्शन घेऊया. बघा ही विहीर आहे आतमध्ये पाईप बघा किती आहेत. ह्या विहिरीतनं पाणी पूर्ण अख्ख्या वाडीला जातं त्यांच्या पियाला वगैरे आणि कंटिन्यू 24 आवर्स पाणी असतं 24 तास. बरोबर मंदिराच्या बाजूला इथे विहीर आहे. चला आता निघूया पुढे दर्शनासाठी. आज फक्त देवदर्शन करायचे. चला तर आपण निघालेलो आहोत इथून आणि ट्रिपल सीट आहे. सिद्धार्थने आम्हाला ट्रिपल सीट घेतलाय. मुंबईला कधी गाडी चालवत नाही आम्हाला घेऊन पण इथं आम्हाला ट्रिपल सीट घेतोय गावी. बघा डेअरिंग बघा किती त्यामध्ये. आणि दोघं जण पुढे चाललेत महेश आणि महेशचा भाऊ संतोष. काय म्हणतोस? आणि हे गावचं वातावरण सुंदर सकाळचं. तर आता आपण आलो देवी माऊली मंदिर इथे दर्शनासाठी. चला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया. सुंदर असं मंदिर कवळारू. चला दर्शन घेऊया. श्री माऊली देवी प्रसन्न हे मंदिर आहे सुंदर असं. चला दर्शन घेऊया. हे माऊली देवीचं मंदिर आहे बघा इथे आणि हे पूर्ण वारुळामध्ये आहे. दाखवतो चारी बाजूनी. हे तुमचं गावदेव आहे ना तुषार? तुषार यांचं गावदेव पूर्ण वारुळामध्ये आहे. आणि हे आधी पूर्ण इथपर्यंत उंच होतं ते ऑटोमॅटिक कोसळलंय खाली पण अजून पण व्यवस्थित आहे. मस्त वाटतंय. हे पूर्ण बागवे कुटुंबियांचं मंदिर आहे. आता इथे गाराणं जगन्नाथ विजय बागवे. जगन्नाथ विजय बागवे. बाई माते सातेरी भराडी भरती रोहणा तांबुळा जगन्नाथ विजय भागवत
आता आम्ही आलेलो देव जैन भारतेश्वर मंदिर इथे दर्शनासाठी. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आणि मंदिर बघा किती सुंदर बनवलं आहे. पूर्ण कोरीव काम जास्त आहे मंदिरामध्ये. झुंबर, सुंदर असं मंदिर, रचना पण खतरनाक मस्त केली. आणि इथे बघा पालखी आहे. मस्त सुंदर मंदिर आहे. नंदी महाराज, गणपती बाप्पा, तर दर्शन झालेलं आहे. आणि मंदिर बघा किती सुंदर आहे. एकदम कोरीव काम केलं आहे मंदिरात. आणि एंट्रन्सला आहे ना 2 हत्ती इथे, तुम्हाला बाहेरून दाखवतो. हे बघा सुंदर असे 2 हत्ती इथे एंट्रन्सला. तर आता आपण चाललो आहोत वेतोबा देवाच्या मंदिरामध्ये. दर्शन घेऊया. काम चालू आहे मंदिराचं. वेताळ देव. आता आपण गेलो होतो टेमवाडी वेताळ देव मंदिरामध्ये, तिथं दर्शन घेतलं. आता आपण चाललो आहोत अंगणेवाडीमध्ये आई भराडी आईच्या देवीच्या दर्शनासाठी, जे अंगणे कुटुंबियांचं कुलदैवत आहे, तिकडे चाललो आहोत आपण. आणि सकाळ सकाळ दृश्य बघा किती मस्त वाटतंय. सुंदर असं निसर्ग. म्हणूनच कोकणाला स्वर्ग असं म्हणतात. जेव्हा कोकण आपलंच असतं. आता आपण आलो अंगणेवाडीला देवीच्या दर्शनासाठी. पण आज बघा किती खाली आहे पूर्ण. नंतर जत्रेला इतकी गर्दी असते ना, उभं राहायला जागा नसते, पूर्ण गर्दी. भरपूर लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया देवीचं. जिकडून आपण ओटी घेतलेली आहे, ओटी भरूया देवीची. आणि किती मस्त वाटतं बघा, सुंदर. अंगणे कुटुंबियांचं कुलदैवत ग्रामदैवत आई भराडी आई दर्शनाला जाऊया. सुंदर असं मंदिर. जत्रेला किती गर्दी असते. आता बघा पूर्ण खाली आहे, एकदम खाली. तिथून असे लाईन लावलेले असतात, स्टेप्स जाण्यासाठी. चला सुंदर असं दर्शन झालेलं आहे. चला सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आणि हे मंदिर बघा, आतमध्ये फोटो अलाउड नसल्यामुळे आतमध्ये शूट करता नाही आलं, पण सुंदर असं मंदिर. हे बघा ह्या बाजूला स्ट्रक्चर आहे मंदिर कसं आहे ते, यांनी सॅम्पल ठेवलं इथे असं. आणि बघा सेम असं इथे मंदिर आहे. आणि ह्या बाजूला स्ट्रक्चर, नक्षा म्हणू शकतो आपण याला. चला आता निघूया. लिंबू सरबत पिऊया, ज्यूस पिऊया. आणि तसंच पुढे दर्शनाला जाऊया. आता आपण आलो श्री रामेश्वरम देवालयामध्ये. दर्शन करूया. ह्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि हे जे वडाचं झाड दिसतंय ते महाराजांनी 350 वर्षापूर्वी लावलं होतं. ते अजूनही तसंच आहे. हे बघा इथं माहिती आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता.
मित्रांनो बैलगाडी बघा, ही गाडी आता लुप्त होत चाललेत. खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर बघितलेली आहे बैलगाडी. बैलगाडी खूप वर्षानंतर बघतोय. बैलगाडी कुठं बघितलीच ना आता मध्ये. आणि ही आहे लाल परी. बघितलं, दोन्ही पण एका फ्रेम मध्ये, लाल परी आणि बैलगाडी. मस्त. तर मित्रांनो आपण हाडीच्या पुढे आलोय आणि इथे बघा सुंदर असं एक खाडी म्हणू शकतो आपण याला, स्वच्छ समुद्र खाडी जे काय असेल ते. आणि ह्या बाजूला पण बघा सुंदर व्ह्यू, एकदम मस्त वाटतंय. हे बघा आणि असा ब्रिज गाड्यांचा, गाड्या त्या ब्रिजने आपण इथे थांबलो एक साईडला. मस्त सुंदर व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू. चला तर मित्रांनो, हा सुंदर व्ह्यूच थांबून इथे फोटो घेतला आम्ही. आता आम्ही निघत आहोत पुढे स्वामींच्या मठात जायला. 8 मिनिटावरतीच आहे मठात जाऊया. आता आपण चाललो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये. स्वामींचं दर्शन घ्यावे. आणि आज लकीली गुरुवार पण आहे, तर आज गुरुवारच्या दिवशी स्वामींचं दर्शन होईल. चला जाऊया दर्शनासाठी. स्वामींचं दर्शन घेऊया. मस्त सुंदर असं बघा, पायऱ्या ज्या आहेत त्या जांभ्याच्या बनवलेल्या आहेत. जाऊया दर्शनाला स्वामींच्या. ते आहे स्वामी समर्थांचं मठ. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. चला स्वामींचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि खूप शांत वातावरण आहे. आता आपण जाऊया पुढे. बघू आता कुठे जायचं. कुंकेश्वरला आमचा चालू आहे विचार. चला जाऊया इथून पुढे. आणि हे सुंदर असा परिसर, स्वामींचं मठ, शांत वातावरण. दुपारचे 11 वाजून गेले आहेत. आम्ही इथे आता आलोय नाश्ता करायला. आणि नाश्ता करण्याआधी ह्यांनी बघा चहा घेतलेला आहे. आणि चहा सोबत सुंदरसा मेसेज हे बघा इथे वाचा. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. हे बघा वेळेला चहा घेतलेला आहे. आता हे चहा पितील, नाश्ता नाही करणार, सरळ निघतील. चला व्हिडिओमध्ये अशीच कंटिन्यू राहा. अजून भरपूर आपल्याला मंदिर फिरायचे, तेही तुम्हाला बघायला मिळतील. तर आम्ही घेतलेला आहे नाश्ता, कटवडा, वडा उसळ. आता हे मिसळ आहे, मिसळ पाव आहे ना, मिसळ पाव आणि कटवडा. चल घे, चालू कर महेश. चला नाश्ता करून घेऊया. घेतलेल्या आहेत आंबोळ्या चटणी आणि घावण्याची चटणी. हे पण खूप चांगली टेस्ट होती. आता हे जरा टेस्ट करून बघा कसं लागतं. तर आपण पोहोचलेलो आहोत कुणकेश्वर मंदिराजवळ. चला आपण मुलं घेतलेली आहेत. हे असं आतमध्ये
परिसर आहे सुंदर असं. चला दर्शनाला जाऊया, आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. चला तर आपण कुणकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. या बाजूला भैरव मंदिर आहे आणि पाठीमागे जोगेश्वरी माताचं मंदिर तिकडे, तेव्हा त्या बाजूला ते नंदी एंट्रन्स आहे. आणि या बाजूला मंडलिक देव मंदिर, देवनारायण मंदिर आणि असं परिसर आहे. आणि इथे समुद्र आहे पूर्ण आजूबाजूला पूर्ण. आणि या समुद्राच्या आतमध्ये पण एक शिवलिंग आहे असं इथे लिहिलेलं आहे. बघा मंदिर बघा ह्या बाजूला पूर्ण. वरती कलेश आहे, पाठीमागे जातो. असं मंदिर आहे. हा पाठीमागचा व्ह्यू कलेश बघा. असा समुद्र, अथांग समुद्र. चला आता सुंदर असं दर्शन झालंय. आम्ही ताक आणि लिंबू सोडा घेत आहोत आणि इथून निघूया आता मालवणसाठी, है ना. चला तर मित्रांनो, मी आलो गाडीजवळ. आता आपण निघत आहोत मालवणसाठी. बघू अजून आधीमध्ये काय स्पॉट असला तो स्पॉट करू, नाहीतर मग सरळ मालवणला येऊ, कारण की आपली गाडी 5 वाजताची आहे ट्रेन जनशताब्दी, त्याच्याने जायचं आपल्याला मुंबईला. चला निघूया. आपले मित्र चलो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर आपण पोहोचले मुंबईला, मुंबई लोकल. तर चला जाऊया घरी.